माधवनगर मिरज रोडवरील होमगार्ड कार्यालयाजवळ मोठ्या शेडमध्ये उभ्या असलेल्या 16 चाकी डिझेल टँकरला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण करत संपूर्ण टँकरला आपल्या विळख्यात घेतलं। उंच उसळणाऱ्या ज्वाला आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। आगीची तीव्रता इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण टँकर जळून खाक झाला। नागरिकांनी पहाटे अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली। त्यानंतर मिरज येथून 2 आणि सांगली येथून 1 अशा 3 अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। शेडमध्ये उभ्या असलेल्या टँकरला लावलेल्या आगीमुळे परिस्थिती गंभीर बनली होती। त्यामुळे तब्बल 2 तास अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। त्यामुळे आग शेजारी पसरली नाही आणि मोठी दुर्घटना टळली। या भीषण आगीत 16 चाकी डिझेल टँकर पूर्णपणे जळून खाक झाला असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली। अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता आगीशी 2 तास झुंज देत ज्वाळांवर नियंत्रण मिळवलं। त्यांच्या तत्पर आणि धाडसी कामगिरीमुळे मोठी अनर्थकारी दुर्घटना टळली आहे। आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे।